ऑपरेशन बंद करा. रक्षण करण्यासाठी आम्ही संसदेमध्ये लोक पाठवलेले आहेत, आम्ही विधानसभेमध्ये लोक पाठवलेले आहेत. तर ह्या त्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही मंत्री बनता, त्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही आमदार, खासदार आणि नगरसेवक बनता. परंतु संविधानाचं खरं रक्षण ज्यांच्या हातामध्ये आम्ही संसद आणि विधानसभा दिलेली आहे त्या लोकांचं कर्तव्य आहे की त्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आम्ही संविधानिक मार्गाने यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यासाठी संविधानप्रेमी सक्षम आहोत. नमस्कार प्रेक्षकांनो, एस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. आज आपण दिघा तलावाजवळ इथं आलेलो आहोत. तर परभणी या ठिकाणी झालेली जी घटना आहे, संविधान प्रतिक्रियेची जी विटंबना करण्यात आलेली आहे माती फेकून, या संदर्भामध्ये संविधानप्रेमी दिघा विभागाकडून एक निषेध व्यक्त करण्यासाठी इथं जमलेले संविधानप्रेमी सर्व आपल्यासोबत आहेत. तर सर्वांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. करत असू, परंतु संविधानाचं रक्षण आम्ही नाही करू शकत. तर संविधान रक्षण करण्यासाठी आम्ही संसदेमध्ये लोक पाठवलेले आहेत, आम्ही विधानसभेमध्ये लोक पाठवलेले आहेत. तर ह्या लोकांचं कर्तव्य आहे त्या संविधानाचं रक्षण करणं. त्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही मंत्री बनता, त्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही आमदार, खासदार आणि नगरसेवक बनता. त्या संविधानाची ज्या टायमाला विटंबना होते त्यावेळेस तुम्ही त्या प्रखरपणे या गोष्टीचा विरोध केला पाहिजे. आमचा तर सर्व मोठ्या प्रमाणामध्ये रोज जर असेल तर ह्यो शासन प्रशासनावरती आहे, कारण आम्ही सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी निषेध नोंदवतोय. परंतु संविधानाचं खरं रक्षण ज्यांच्या हातामध्ये आम्ही संसद आणि विधानसभा दिलेली आहे त्या लोकांचं कर्तव्य आहे की त्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. भविष्यामध्ये जर परभणीची घटना आहे, तिथल्या लोकांवरती कोमिंग झालेलं ऑपरेशन ते जर थांबवण्यात आलं नाही, खोट्या केसेस जर मागे घेण्यात आले नाही आणि जो व्यक्ती आहे त्याच्या मागे कोणी मास्टरमाइंड आहे का किंवा त्या व्यक्तीने कुठल्या मानसिकतेतून ही घटना केलेली आहे आणि निश्चितपणे त्यांनी मातू फिरू असेल तर आमचंही त्याला काही हरकत नाही. परंतु जर याच्या मागे कोणी असेल तर त्याला माफ केलं जाणार नाही. आम्ही संविधानिक मार्गाने यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यासाठी संविधानप्रेमी सक्षम आहोत, एवढं या ठिकाणी सांगतो. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय असेल, पुतळ्याची विटंबना असेल किंवा संविधानाची विटंबना असेल, शासनाकडून असं सांगितलं जातं की तो माती फिरू आहे. प्रत्येक वेळी माती फिरू हा प्रश्न सांगून कुठंतरी शासन पुढे ढकललं जातं आहे. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहताय? नक्की साहेब, तुम्ही सांगितलेला मुद्दा तुम्हीच अर्धा तो कव्हर केला की प्रत्येक वेळी शासन ज्यावेळेस अशा घटना घडतात, ज्यावेळेस देशाविरुद्ध म्हणा किंवा एखाद्या समाजाविरुद्ध म्हणा अशा घटना घडतात, त्यावेळेस असं सांगितलं जातं की हा माती फिरू आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते कुणाला तरी पाठीमागे वाचवायचा प्रयत्न करत आहेत, कारण सत्य त्यांना बाहेर येऊन द्यायचं नाही आहे. कारण सत्य जर बाहेर आलं तर मला वाटतं त्यांना परत पुढच्या वेळेस ती खुर्ची भेटणार नाही. त्या अनुषंगानेच ते लोक नेहमी असं सांगितलं जातं पोलिसांना पुढे करून की तो माती फिरू आहे म्हणून. आज सर्वप्रथम देशाला स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाले असतानाही जेव्हा अशी एखादी घटना घडते की ज्या संविधान लिखित देशामध्ये प्रत्येक नागरिक एकदम असा स्वतंत्रपणे वावरतो आणि तोच भारतीय नागरिक जेव्हा त्याच स्वातंत्र्यावरती दगडफेक करण्यासारखी घटना आज करतो, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहेच. पण त्याहूनही निंदनीय गोष्ट अशी आहे की भारतीय लोकशाहीचा चौथा खंबा आपण ज्याला म्हणतो, ज्याला पत्रकार मीडिया म्हणतो, ती मीडिया आज जेव्हा दाखवते, जेव्हा आज परभणीत जी काल घटना घडली तेव्हा जी दगडफेक करण्यात आली संविधानप्रेमी यांच्याकडनं, ती एकदम अशी फोकस करून दाखवण्यात आली आणि त्याच्यामध्ये जे तरुण मंडळी आहेत ज्यांनी आपला रागद्वेष व्यक्त केला त्यांच्यावरती ज्या कारवाया करण्यात येत आहेत आता सरकारमार्फत, ह्या अतिशय निंदनीय आहेत. आणि जी घटना घडली आहे ती घटना बाजूला ठेवून नको त्या घटनेला असं वेगळं वळण दिलं जात आहे. या घटनेचा अतिशय जाहीर निषेध करण्यात येत आहे आणि हे कृत्य ज्यांनी केलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून पुढच्या वेळेस असं कोणी कृत्य करत असेल तर त्यांनी विचार केला पाहिजे आणि अशी गोष्ट म्हणजे त्यांनी असा प्रयत्नही केला नाही पाहिजे. एवढेच बोलू इच्छितो. जय भीम, जय संविधान. साहेब, आज तुम्ही निषेध नोंदवलेला आहे, याच्या पाठीमागचा जो कोणी मास्टर माइंड आहे त्यासाठी त्यांचा तुम्ही पाठपुरावा करण्यासाठी इथून येणाऱ्या पुढील काळात तुम्ही काय कारवाई करणार आहे त्यांच्यावर? आपण पाहतो की आता जशी घटना 10 तारखेला परभणी इथे घडली आणि नेहमी अशा घटना वारंवार का होतात आणि झालेल्या घटनेला हे प्रशासन कशा पद्धतीने थांबवायला पाहिजे, त्याच्यावर कशा ॲक्शन केला पाहिजे. ही घटना घडल्यानंतर त्याच्यावरती ॲक्शन होणं फार गरजेचं असतं, पण असं होत नाही आणि त्याच्यामध्ये देशामध्ये उद्रेक वाचतो आणि नंतर मग पुन्हा हे जे बाहेर जी लोक पडतात त्यांच्यावरती पुन्हा एकदा अशा पद्धतीचे हल्ले करतात आणि पुन्हा अन्याय पुन्हा त्यांच्यावरतीच होतो. तर हे पुन्हा हे थांबवलं पाहिजे आणि ह्या घटनेचा
आपण आता इथे सगळेजण सर्वपक्षीय निषेध करण्यासाठी आपण आता पाहत आहे की दिघा विभागातर्फे संविधानप्रेमी जे असतील त्यांनी निषेध नोंदवलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जो कोणी मातोश्रीरो असेल त्या मातोश्रीला कठोर कारवाई झाली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये त्या मातोश्रीला जर त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही पोलीस प्रशासनाकडून याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असं या संविधानप्रेमी यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन अनिल कांबळेसोबत मी रवी ढवळे दिघा. कॉम्बिंग ऑपरेशन बंद करा. बहुजन समाजावर मुलांवर झालेल्या अन्याय अत्याचाराचा जाहीर निषेध.